इकडे अमेरिका इराण युद्धानं संपूर्ण जगाला वेठीस धरलंय। 3 दिवसात युद्ध संपेल असं सांगणाऱ्या अमेरिकेला 13वा दिवस उजाडला तरी काही यश मिळालेलं नाही। अमेरिका आणि इराणच्या या युद्धात नेमकं कोणते देश कोणासोबत उभे राहिलेत बघूया। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचा आज 13वा दिवस। हे युद्ध आता निर्णायक वळणावर आलंय। अमेरिका युद्ध जवळपास जिंकल्याचा दावा करते, तर इराण हे युद्ध अमेरिकेच्या सांगण्यावर थांबणार नाही असा स्पष्ट इशारा देतोय। मात्र प्रत्यक्षात हे युद्ध सुरू ठेवणं अमेरिका इराणसह कुणाच्याच फायद्याचं नाही। त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी कोण पहिलं पाऊल टाकणार याकडे जगाचं लक्ष लागलंय। या युद्धामुळे जागतिक पातळीवर देशांचे 2 गट पडलेत। काही देश अमेरिका, इस्रायलच्या बाजूने उभे आहेत, कुणी इराणच्या तर कुणी तटस्थ भूमिका घेण्यात शहाणपण दाखवतंय। तर या युद्धाच्या मैदानात कोण कुणाच्या बाजूने आहे यावर एक नजर टाकूया। पहिला गट आहे अमेरिका आणि इस्रायल। इराणमध्ये लोकशाही आणि नागरिकांच्या संरक्षणाचं कारण पुढे करत अमेरिका या युद्धात उतरली। अमेरिकेनं भूमध्य समुद्रात 5वी आणि 6वी नौदलाची तुकडी तैनात केली। अमेरिकेच्या मदतीला ब्रिटनही पुढे सरसावलाय। ब्रिटननं आपल्या युद्धनौका HMS ड्रॅगन आणि HMS क्वीन एलिझाबेथ इस्रायलच्या संरक्षणासाठी तैनात केल्या। तर फ्रान्सनं आपलं चार्ल्स द गल हे विमानवाहू जहाज संरक्षणात्मक कारवायांसाठी पाठवलंय। जर्मनी आणि इटली देखील अमेरिकेच्या मदतीसाठी पुढे आले। अमेरिका या देशांमधील हवाई तळांचा वापर करून इराणवर हल्ला करतेय, तर जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी इराणच्या सायबर हालचालींवर लक्ष ठेवून अमेरिकेला डेटा पुरवण्यास मदत केली आहे। अशा पद्धतीनं ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि ऑस्ट्रेलियानं या युद्धात सहभाग घेतलाय। दुसरीकडे इराणच्या मदतीसाठी 3 बलाढ्य देश उभे आहेत। यात सर्वात मोठा देश आहे रशिया। रशियानं इराणला प्रगत S-400 ही हवाई संरक्षण प्रणाली दिली आहे। याशिवाय रशियानं युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचीही तयारी दाखवली आहे। या कठीण काळात चीननंही इराणला साथ दिली आहे। चीन उघडपणे युद्धात सक्रिय नसला तरीही इराणकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे, त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था कोसळण्यापासून वाचली आहे। ही झाली आशिया आणि युरोपातील बलाढ्य देशांची भूमिका। विशेष म्हणजे या युद्धात उत्तर कोरियानं इराणला पाठिंबा दिलाय। हुकुमशाह किम जोंग उन यानं युद्धाच्या सुरुवातीलाच मदतीचा हात पुढे केला। किम जोंग उनच्या एंट्रीमुळे अमेरिकेलाही आपली पावलं जपून टाकावी लागणार आहेत। इराण अमेरिका युद्धामुळे आखातांमधील देशांमध्येही 2 गट पडले आहेत। आखातात सिरिया, इराक हे देश इराणच्या पाठीशी उभे राहिलेत। या दोन्ही देशांच्या भूमीचा वापर इराण आपल्या लष्करी हालचालींसाठी आणि क्षेपणास्त्र डागण्यासाठी करतोय। तर सौदी अरेबिया, UAE, जॉर्डन या देशांची स्थिती फारच बिकट झाली आहे। एकीकडे ते इराणच्या वाढत्या प्रभावामुळे धास्तावले आहेत, म्हणूनच ते अमेरिकेला हवाई हद्दीचा वापर करू देत आहेत। कतार, ओमान या देशांनी मध्यस्थांची भूमिका घेतली, मात्र युद्ध थांबवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले। आखातातील युद्धाची झळ भारताला बसतीये, मात्र भारतानं तटस्थ राहण्याचा मार्ग निवडला। भारताच्या या भूमिकेचा काही अंशी फायदा होतानाही दिसतोय। आता इराणला सुद्धा कळतं आहे की आपण थोडंसं जास्त अमेरिकेच्या बाजूनी भूमिका घेतलेली आहे, परंतु सध्या इराणला कुठलाच मित्र राष्ट्र राहिलेला नाही आहे आणि त्यांना त्यांची अर्थव्यवस्था जी आहे ती अतिशय खराब झालेली आहे। होऊ शकतं की इराण म्हणेल की जे आमचं जे चाबार बंदर आहे, जिथे आम्ही तुम्हाला ते बंदर माफ करा भाड्याने देण्याविषयी बोललेलो होतो, तर ते बंदर आता आम्ही तुम्हाला देणार नाही। परंतु ही परिस्थिती आता लगेच येणार नाही आहे, कारण युद्धानंतर इराणचं एवढं नुकसान झालेलं असेल की त्यांच्या रिकन्स्ट्रक्शन करता खूप वेळ लागेल आणि याच्यामुळे इराणशी येणाऱ्या काळामध्ये फार मोठा व्यापार होऊ शकेल असं नाही। फार तर आपण गरज पडली तर इराणकडून तेल घेऊ शकतो, हा एक फायदा होऊ शकतो। तर थोडक्यात आपण जी भूमिका तटस्थ भूमिका म्हणता येईल जी वापरली त्याचा आपल्याला नक्कीच फायदा झालेला आहे। अल्प आणि मध्यम कालावधीमध्ये आपली ऊर्जा सुरक्षा ठीक राहिलेली आहे। आपल्या भारतीय 80 लाख ते 1 कोटी त्या भागात आहेत, त्यांचं रक्षण केलेलं आहे। आपलं USA आणि इस्रायलबरोबरचे जे संबंध आहेत ते चांगले आहेत आणि दीर्घकालीन लढाईमध्ये
आपल्याला आपली जी आर्थिक सुरक्षा असो की ऑइल सिक्युरिटी असो की एनर्जी सिक्युरिटी असो ती नीट ठेवण्यामध्ये आपल्याला मोठं यश मिळालेलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराण सरकारबरोबर चर्चा केली आहे. इराणचं सरकार भारतीय जहाजांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतावरचं तेल संकट टळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.